पुण्यात शिक्षकांच्या पवित्र पोर्टल कृती समितीचं आंदोलन पाहायला मिळेल, तर मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं उपोषण आज असणार आहे। कोल्हापुरात गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत धनगरांचं आंदोलन आहे, तर पंढरपूर आणि हिंगोलीत धनगरांचा रास्ता रोको आणि आंदोलन असणार आहे। बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला जाणार आहे। तरी सहा दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। पुण्यामध्ये शिक्षक हे आंदोलन करणार आहेत, तर अंगणवाडी सेविकांचं राज्यभर उपोषण आंदोलन पाहायला मिळेल। कोल्हापुरात धनगर समाजाचं आंदोलन हे गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पार पडेल, तर बुलढाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा, पंढरपुरात धनगर समाजाकडून रास्ता रोको केला जाणार आहे, तर हिंगोलीतही धनगर समाज हा आक्रमक होताना आज पाहायला मिळेल। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, खरं तर पुण्यामध्ये शिक्षकांचं आंदोलन पाहायला मिळेल, मात्र आज राज्यभरातच विविध ठिकाणी विविध संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। आंदोलन आहे ते पवित्र पोर्टल मार्फत 801 शिक्षकांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती रखडलेली आहे। 7 महिने झाले हे शिक्षक या सगळ्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र रयत शिक्षण संस्थेचा न्यायालयीन वाद असल्याने हा सगळा जे रखडलेली नियुक्ती आहे ती नियुक्ती द्यावी यासाठी सगळे शिक्षक जे आहेत ते आपल्या पालकांसोबत कुटुंबियासोबत आज अन्नत्याग आंदोलन करत आहेत। तर दुसरीकडे राज्यात आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे असतील, लक्ष्मण हाके असतील आणि धनगर समाज सुद्धा आता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर यायला लागलाय आणि आरक्षणाची लढाई जी आहे ती किचकट किंवा क्लिष्ट बनत चाललेली आहे। या संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण सातत्याने रोज एक जिल्हा जो आहे तो आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचं पुकारण्यात येतोय आणि त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये रोज आरक्षणाचे आंदोलनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सरकार आता याकडे काही चर्चा करतं का या आरक्षण करणाऱ्या आंदोलनकर्त्यासोबत हेही पाहावं लागेल। मात्र आरक्षणाची धग जी आहे ती महाराष्ट्रात वाढते आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा जो प्रश्न आहे तो पेटवत ठेवायचा आहे का राजकीय लोकांना, असा प्रश्न सुद्धा आता सर्वसामान्य विचारतायत। मात्र आरक्षणाच्या विषयावर गंभीरतेने पाहणं गरजेचं असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, अगदी खरं आहे बालाजी, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय आरक्षणाच्याच मागणीसाठी नव्हे तर विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलनं ही केली जात आहेत। तर निवड होऊनही नियुक्त न मिळाल्यानं आजपासून आंदोलन केलं जाणार आहे। 801 शिक्षक शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करणार आहे। बातम्या आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यात पवित्र पोर्टल कृती समितीचं आंदोलन होणार आहे। निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्यानं आजपासून अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे। 801 शिक्षक हे शिक्षक आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करणार आहे।